भाविक हो नमस्कार. आपण कालच्या अध्यायामध्ये द्वादशी पर्व कालाचं महत्त्व बघितलं आणि त्याहीमध्ये साधन द्वादशी याचं महत्त्व काय, ते अंबरीश राजाने कसं केलं हे आपण बघितलं. आणि दुर्वास ऋषी अंबरीश राजाचं व्रतभंग करतात की काय ते आपल्याला आज बघायचं आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 14वा. आज त्याबद्दल आपण महत्त्व पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरि यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणीरंगा मुनिमानस हृदयभृंगा नामा नामातीता भंगा नेभंगा दुरिताते. ऐका श्रोते सादराता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देवन तत्वता परिसाता कथानक. ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वासुनी वासवाते विचारोनी निघता झाला तात्कालिक. 60 सहस्र ऋषींचा मेळा घेऊनी पातळा भूतला मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी. ते धन्या कृतकृत्याश्च तैः प्राप्तं जन्मना फलं सर्वतो गतस्तैस्तुयैर्दत्त्वं द्वादशी दिने. कलायामपि द्वादशया अन्नदानं करोति य सौभाग्यं वर्धते तस्यायुर्नैव ह्यते. पापकोटिसहस्राणि पापकोटिशतानि च विलयं यान्ति देवेषु मलमासे तिथोत्तमा. दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिते द्विज अन्नदानी कृतकृत्यतयाने पै. सुफलतयाचा जन्म पायी व्रततपे दाणे सर्वई तीर्थाटणे आदि करुणे साधिले त्याने द्वादशी. या अन्नदाने करून पायी सकळ सौभाग्य तो लाई तया ते कधी घडया पायी पापक्षय होय तेणे. कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी मलमासी विशेषा विशेषी जाणीजे. या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाही ते दानाते अन्नदान न घडे तयाते धिक तयाते जन्मोनिया. जन्मयोनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीची. जरी झाला श्रीमान भरवा तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी. ते धन्य आचरिते व्रताते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नातळे. म्हणून धन्य तो अंबरीश जो दानी माझी दानाधीश सकळ भूसुरा माझीश नसे लवलेश पापाचा. त्या ते छळावया पाही आम्ही जातोय लवलाई तया रक्षिता शेषजाई न चाले नवाई आमची देते. पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जय कथन सुखे करून घडवते. आयसी चित्ते विचारणा करून चालला ऋषी राणा तोय पावला नृपभूमा केली गर्जना समजता ते. जय जयकाराचे निघोषे ऐकता नृप संतोषे अति उल्लासे निज मानसे सामोरा येत नृप राहते. दंडप्राय लोटांगणी समजता ते नमुनी बद्धस्ते प्रवर्ते स्तवनी मधुरवचनी आनंदे. ते धन्य या संसारी ऐकता आनंदिते द्विजवरी अर्पिते पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते. भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आगाध निजांगे. ब्राह्मण पातिला निजगृही भूतलेसी ग्रंथी घातली पायी
म्हणती आमचा हा तरी कामा नाही, परत होई भट्ट बाबा. ऐसे ते ब्राह्मण शते धिक्कारचो तयाते, तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ, परभावार्थ विनवित. म्हणत धन्य आजी पर्वकाल, माझा भाग्योदय झाला सफळ, घेऊनी समुदाय सकळ, गृहापातला न प्रार्थिता. कोटी पर्व काळे कवटले, किंवा चंद्र सूर्य कवटले, तेची फळ आजी लादले, दर्शने दिदले महाराजा. बोलोनी ऐसी मधुरवाणी, आसन दिदले समजता लागुनी, पूजा प्रकार आणवनी, पुरस्कार पूजनी अनुसरला. तो बोलता झाला ऋषी बोल, पोटी क्षुदेचा असे बंबाळ, तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ, विश्वळ सकळ गमताती. कालचे असे एकादशी, अवघा वेळ उपवासी, संधे साधून द्वादशी, पातलो ठायासी तुझिया. क्षुदाये पापिणी दारुण, सुसोनेदी संध्या स्नान, पोटी पेटलिया जठरान्न, अन्ना परान्ना नेण्याची. या लागे नृपनाथा वरिष्ठा, समुदायाचे वरवंटा, अन्न वोगरी धर्मिष्ठा, आणि कवाटा न भजावे. 3 प्रहर झाली अनिशी, आम्ही जातो स्नानाचे, विलंब नाही स्नान संध्येचे, सत्वर माघारे घेतसे. ऐकून ऋषीचे उत्तर, मनी हर्षयुक्त नृपवर, म्हणे कृतकृत्य झालो फार, केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वादशी, मी लादलो परम सुकृतेचे, पार नाही माझ्या भाग्याचे, समुदायाचे पातले ती. तरी स्वामीच्या दया करून, सकळ पदार्थ अनुकूल जाण, प्रियासे एक विज्ञापन, कृपादना परिसिजे. माझा तव आलोट नेम, जो हरिहरा ते दुर्गम, तो सिद्धी न्यावाजी सुखम, कृपा करून दातारा. तरी साधीचे साधन द्वादशी, विलंबन लावाजी स्नानाचे, न होता भानू उदयाचे, भोजनासी बैसावे. हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावे, तथास्तु म्हणून भट गोसावे, समुदाय ऋषीराव. स्नानात गेला ऋषीचा वेळा, नृप पातला त्वरे पाकशाळा, 60 खंडी अन्न गोळा, 1 कवळे दुर्वासू. इतर मंडळी 8 सहस्र, अन्य पचविले षड्रस, राय सावरून स्नान संध्येच, देवार्चनासी भैसला. षोडशोपचारे पूजा, आर्पुनिया गरुडध्वजा, पंचमा यज्ञ महाराजा, करुणे बैसला निवांत. राव बैसला मार्गलक्षित, तव दिनकर उदय उपात, साधन वेळा तेणे साधित, राव मनात गडबडला. म्हणून या लवड चवडी, दूत धाडिल्या ती तातडे, ते लक्षुनिया गंगेची थडे, ऋषिराया कारिले. येरीकडे गंगा तिरे, अगमर्षण ऋषी करे, कोणी शिरून जळा माझारी, स्नानेवरी सरिताते. कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओट, जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिते. ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतले झाले ते समय, तो राजदूत पाहून हृदयी घाबरेपणे बोलिते. म्हणे महाराजा सत्वर, वाताचे जी नृपावर, भोजनाचे होतच विश्र, चलावे सत्वर स्वामिया. प्रत्युत्तर न देती बापुडे, एक धरून नासिक बोंडे, एक उघडे करून शेंडे, लवडचवडी जाडीती. तव करुणी आगमर्षण, दुर्वाच बोले वचन, आद्यापी झाली नाही ध्यान, जपतर्पणे विधियुक्त. भानुदय न होता, केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता, जाऊनी सांगा नृपनाथा, विधिविधानता सारून येऊ. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारून परती, बैसावे येऊन पंक्ती, तैस्यामुची स्थिती नसे. जे न करीती संध्या स्नान, विधियुक्त तिळतर्पण, तैसेचे चरिते भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेती. शूद्रवत ते नरजाण, रवरवितायचे पितृगुण, काय ब्राह्मण कुळे जन्मन, सार्थक कवण जन्माचे. तरी जाऊनी सांगा रायाचे, क्षण एक अवकाश भोजनाचे, सारून या नित्य नेमाचे, समुदायासी येतसो. ऐसे ऋषीचे उत्तर, ऐकून दूत परतले सत्वर, जे ते असे नृपवर, सांगती सत्वर वृद्धांते. नृपन ऐकून वचनासी, परम संकोचित मानसे,
म्हणे विघ्न दिसे द्वादशी साधन साधनासी आजपई. तरी उपाय करावा कोण परम कोपिष्ट दुर्वास जाण. शाप देईल न लागता क्षण परमविघ्न उदले हे. आजपर्यंत साधनाशी पायी अपाय घडला असे नाही. आहा देवा एकाई कैसी नवाई उदेली. ऐसी चिंता करिता हृदयात परमसंचित नृपनाथ. तव संधी पातली त्वरित साधन वेळला द्वादशी. मग नृपे विचारून मानसी करिता झाला महायज्ञासी. नैवेद्यार्पुनी महाविष्णूसी देवतीर्थाची प्राश्रिले. सिद्ध करून आयती मार्ग लक्षित नृपती. शैशवस्थलाचे चित्ते ऋषी मार्ग लक्षितेच. येरीकडे गंगा तरी ऋषी ते जाणवल्यांतरी. मग उठता झाला जडकरी समुदायसी ऋषीरावो. परम लगबगेती अवसरी पातले नृपाचे महाद्वारी. करोनिया जय जयकारी म्हणे सत्वर सारी यज्ञाते. करुणी पंचमहायज्ञाते नैवेद्यार्पी देवाते. उशीर झाला से भोजनाते तुझ्या व्रताते नृपवरा. राहे ऐकून या वचन म्हणे सकळ विधी सारून. करुण्या तीर्थग्रहण साधन वेळ साधली. आता भोजन मात्राचे उरले ऋषी म्हणा काय केले. तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणाते. तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजना समानची तत्वता. आम्ही न सेवूचे आता शेष अन्न नृपवर्या. तू तव परमसुज्ञ राया केवी आचरलासी हे क्रिया. म्हणून परमक्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला. म्हणे चांडाळा पायी आता मज ऋषी ते उपक्षीण तत्वता. माझा महिमा तू नेणता केवी या व्रता साधले. क्रोधे थरथर कापत असे दोन्ही आदरबुड्या हलत असे. सर्वांगी क्रोध हे लवत असे काय बोलत असे राया ते. गर्भ झाला तुझ्या मानसी मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकार्या ते शापासी भोगी गर्भवासी शतजन्म. भाविको, अंबरीश राजा साधन द्वादशी व्रत करत असत. तर एकादशीच्या वेळी हे दुर्वास ऋषी इंद्राला विचारून स्वर्गातून निघाले आणि 60,000 ऋषींचा मेळा घेऊन समुदाय घेऊन ते पृथ्वीवर आलेले आहेत. त्यांनी विचार केला की साधन द्वादशी जो व्रत करतो म्हणले त्याचा प्रत्यक्ष पाठीराखा रक्षण करणारा महाविष्णू असतात म्हणले. मी त्याच्यामध्ये कसं काय विघ्न घालू. परंतु आता पुढे जे होईल ते पाहू म्हणले. आपल्याला जावं आता राजाचं दर्शन घेऊ असं त्यांनी चांगला विचार करून राजाकडे आले. राजाला आनंद झाला. राजाने सर्वांना आसन दिलं, अर्घ्यपाद्य पूजन केलं, स्वागत केलं, नम्र भाषणाने त्यांचा सत्कार केला. आणि त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, दुर्वास ऋषींनी, की म्हणले राजा कालची एकादशी आहे आणि आमचा जठराग्नी जो आहे म्हणले फार प्रदीप उद्विग्न झालेला आहे. तेव्हा आता कसली स्नान कसली संध्या म्हणले देवा राजा. आम्ही आता लगबगीने जातो आणि लगेच येतो. आमचा जो जठराग्नी हा प्रबळ झालेला आहे. आम्हाला भूक फार लागलेली आहे. मग अशा वेळेस जो भुकेला असतो त्याला अन्न परान्न वगैरे हे काय याचे नियम काही जाणत नाही. कारण त्याला भुकेल्याला अन्न पाहिजे असतं. म्हणून राजा तू सर्व तयारी कर, आम्ही लगेच येतो. तेव्हा राजाने हात जोडून सांगितलं, म्हणले ऋषीवर माझी सर्वांना एक प्रार्थना आहे. मी साधन द्वादशीचं व्रत करतो. तेव्हा आपण सूर्योदयाच्या आत या. म्हणजे माझे उपवासाचं साधन द्वादशीचं व्रत जे आहे ते साधलं जाईल. साधन वेळा जी आहे ती साधिली जाईल. ऋषी म्हणले हो 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 अगदी गेलो आणि आलोच म्हणले. अशा प्रकारे सर्व ऋषी जे आहेत ते नदीवर गेलेले, स्नान संध्या करायला गेलेले. इकडे राजाने सर्व स्वयंपाकाची तयारी वगैरे करायला लावलेली आहे. आता गोष्ट अशी आहे की एकट्या दुर्वास ऋषींचं जे आहे त्यांचं जेवणच जास्त लागतं. 60 खंडी ते अन्न गोळा करावं लागलं त्याला. आणि एवढं 60 खंडी अन्न
एका घासामध्ये दुर्वास ऋषी संपत होते आणि इतर मंडळी 8,000 असं जे होते षड्रस अन्न त्यांनी करायला लावलं. मग राजा विचार वाट पाहत बसला की आता सूर्य उदयाला काही अवधी आहे. हे परमेश्वरा, अरे काय विघ्न आणलं, हे अजून ऋषी आलेले नाहीत. हे देवा, तूच रक्षण कर रे माय बापा, म्हणून देवाची प्रार्थना केली आणि आपल्या दूतांना सांगितलं की तुम्ही आदराने दुर्वास ऋषींजवळ जा, त्यांना नमस्कार करून आदराने सांगा की साधन द्वादशीच्या वेळ येते, तेव्हा राजा आपली वाट पाहतायत, तुम्हाला बोलवलंय. ते इकडे सैनिक जे होते ते नदी तीरावर आल्यानंतर त्यांनी बघितलं तर काय, कोणी पाण्यामध्ये डुबकी मारतं आहे, कोणी स्तोत्रपाठ करतं आहे, कोणी जप करतं आहे, कोणाचं तर तोंड झालत नाही आहे, मनोमन जप करतायत, कोणी आगमर्षण करतायत. आता असे सर्व बसलेले असताना सैनिक त्या दुर्वास ऋषींजवळ गेले आणि हात जोडून त्यांना सांगितलं, म्हणले महाराज, साधन द्वादशीच्या वेळेसाठी आपली वाट पाहतात, आपण लवकर यावे. आता ते सैनिकांचं वाक्य ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, अरे राजा, आम्हाला काय समजलं म्हणे, आम्ही का अन्नार्थी का, आम्ही पोटार्थी आहे का, आम्ही भिक्षार्थी आहे. आम्ही आमचं स्नान संध्या आटोपल्याशिवाय येणार नाही आणि सूर्योदय झाल्याशिवाय आम्ही त्याला अर्घ्य तरी देऊ कसं म्हणले. तेव्हा असं आमच्याकडून होणार नाही, आम्ही सूर्योदय झाल्याशिवाय येणार नाही, सांग म्हणे राजाला. इकडे सैनिक राजाकडे आले, राजाला हात जोडून सांगितले, म्हणले महाराज, दुर्वास ऋषींनी सांगितलं की सूर्योदय झाल्याशिवाय आम्हाला अर्घ्य अर्पण करता येणार नाही, म्हणून आम्ही काही येऊ शकत नाही. राजा देवाची प्रार्थना करू लागला, हे परमेश्वरा, परमपिता, हे काय संकट आहे, आजपर्यंत माझ्या साधन द्वादशीला असं कुठलं संकट आलं नाही आणि त्यामध्ये हे दुर्वास ऋषी म्हणले यांना संतापाला, राग यायला यांना वेळ लागत नाही, हे शापसुद्धा देऊन टाकतील, तेव्हा काय करू देवा. तेव्हा त्यांना उपाय सुचला. त्यांनी देवाची पूजा केली, पंचमहायज्ञ केला, देवाला नैवेद्य दाखवला. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आणि नंतर देवपूजेचं तीर्थ जे होतं ते तीर्थ त्यांनी प्राशन केलं. आता यांनी तीर्थ प्राशन केलं आणि ऋषींची वाट पाहत बसले. आता दुर्वास ऋषींना हे अंतर्ज्ञान दृष्टीने समजलं की राजाने तीर्थ घेतलेलं आहे, चला आपण सर्व लवकर जाऊ. त्याबरोबर सर्वांचे विधी आटोपून सर्व त्या राजवाड्यामध्ये आलेले आहेत तात्काळ आणि राजाला सांगू लागलं की राजा, चल लवकर तू पंचमहायज्ञ कर, नैवेद्य कर आणि आम्हाला भोजनाला वाढ. तेव्हा राजा हात जोडून सांगतो, म्हणले ऋषीवर, हे सर्व झालंय, मी तुमचीच वाट पाहतो. असं ऐकल्याबरोबर त्या ऋषींना राग आलाय. अरे म्हणले पापिष्टा, तू आम्हाला आमंत्रण दिलंस आणि देवाचं तीर्थ कसं काय घेतलंस, म्हणले तू नैवेद्य कसं काय दाखवला, तू तीर्थ घेतलं म्हणजे तुझा उपवास सुटला, म्हणजे तू अन्न ग्रहण केलं, आता काय तुझं उष्ट खाऊ म्हणले आम्ही, अजिबात आम्ही जेवणार नाही म्हणले. पापिष्टा म्हणले, तू पाप केलेलं आहे म्हणले फार, तर तू शाप घ्यायला तयार हो म्हणले. आता त्यांचं शापवाणी निघाला. ऋषी जे होते अंबरीश राजा सुद्धा घाबरू लागला. ते दुर्वास ऋषी म्हणले, अरे तुला गर्व झाला म्हणले की तुझ्याशिवाय साधन द्वादशी कोणी करू शकत नाही, तर आता तू 100 जन्म ह्या गर्भवासाचे तुला भोगावे लागतील म्हणले, हा शाप मी देतो म्हणले. ऐसा शाप ऋषी वदता, घाबरा झाला नृपनाथा, म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा. पहा केवढा अनर्थ राया ते, अभिमान ओढवला तया ते, अभिमानना साहे भगवंता ते, प्रियतया ते निराभिमान. निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता, या लागी न धरी ज्या हंता, जाणते पुरुषांनी.
पुण्यमार्ग आचरता पावो, तेथे उत्पन्न झाला पावो, म्हणून नाचरावे आहो, जणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले, ऐसे न म्हणावे वाहिले, ते ऐका सावधान. भावेविण देवादिदेव केवी आतुडेल पाहो, पर केलिया कर्माचा निर्वाहो, देवादिदेव संपादी. जैसे उत्तम भूमीसी कण, पेरिता होया वर्धमान, जरी अपूर्ण झाला घन, परी न जाय कणचे तेथेची. तेवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता, किंचित कृपा घन ओसरता, पीक हाता लागत असे. म्हणून अनन्य भावे निर अभिमानाने कर्म करावे, तेचे प्रिय कर माधवे, भावार्थ बळे करुनिया. असो आता समग्र कथाभाग राहिला दूर, कर जोडणी नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामी या महाराजा, कवणा अपराध देखिला माझा, म्हणून शाप दिला ओजा, हे अधोक्षजा मानेना. ऋषी म्हणे ते समय तुवा तीर्थ करून पाही, तीर्थ ग्रहण करून पाही, माझे वचन असत्य नाही, भोजना वैसविषया महते. पहा केवढे संकटे नृपवर, व्यसने पडला साचार, परी कृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे. न पाशारिता ऋषीवरा, आले समुदायाचे मंदिरा, तरी माघारे दौडे नृपवरा, आश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पात्र्या भूचर, तयाचे आतिथ्य करावे पार, तोषणे तयाचे अंतर, आशीर्वचना दे घेजे. रिक्त्यास्त्या दौडिता पायी, कठोर वचन बोलता ते, तेणे तो संतापून हृदय, अंतःकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन, तरी बरवा किजे सन्मान, परिवित्य असुनी न देवेदान, हे विहितपण साजेन. तरी थोडे अथवा फार, देऊनी तोषवावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाये. असंतुष्टा द्विजनष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागी कर्मश्रेष्ठा, विधिवाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश, मग हृदय आठवे रमाविलास, केला ध्यास बहुतेने. म्हणे वैकुंठवासी रमाधवा, धाव कैवार्यवा केशवा, मी तवा अनुसरलो जीव व्हावा, तुझे सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून निष्ठंक, व्रताचरुलो एकनिष्ठ, केवी हे आरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी, म्हणून क्रोध आला रे तुझलाशी, या लागी शापित असे ऋषी, कवण उपायाचे करू आता. तुझेच मुख हे ब्राह्मण, जाणून मांडले अन्नदान, आणि तुझेची मुखे शापवचन, उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार, ऐसे बोलती विधियर, तरी ऋषीवचनाचा वणवा तोर, शांत करी कृपागणे. हे देवादिदेवा कृपागना, दयाळुवा घनाशना, दिनोद्धारा पतित पावना, असुरमर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर, ऐसे वदताती ऋषेश्वर, तैसे ऐसे हे लहरी क्रूर, पातली हरिहरा न लोटे. कवण पातकाचा ठेवा, मी तव आचरलो से रे देवा, म्हणून येच करुणा, हृदय केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ, या लागी की जे दान जपवत, ते होसते आघात, तरी समूळ मात उडे की. तरी दीनवत्सलता ते कैसी, केवती गेली ते ऋषिकेशी, सांगपा महादिनाचे, विचारुनी मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान, राया ते उडवले महाविघ्न, तोशी प्रत्यय मत लागून, आला जाण तात्काळी. ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचिती देखिली प्रातःकाळाची, न येता न देता दुर्जनाची, गाठ पडली तात्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले, कारागृहाती गोगिले अस्तमित स्नात. प्रभून करी वचन न्यायाने, खोट्याचे खरे केले पाय, दंड पावलो लोलाये, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रभाव प्रादुर्भाव, तात्काळ फळाला पाहो, अंबरीशा ते तोची न्यावो, गडे पाहावो अनायाचा. मग करुणास्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ, सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत रायाचे. म्हणे धावणे न करिता, ब्रीद बुडो पाय तत्वता, मग माझी ही वत्सलता,
केवी शोभे भूमंडळी. मग पवना ते टाकून मागे, गरुडा ते सोडून वेगे, धावणे केले लगवेगे, उभा उभी अंतरंगी उभा ठेला. ये रिकडे नृप चक्र चुडावणी, जोडोन या द्वयबद्ध पाणी, उभा ठेला जी ऋषी बद्ध पाणी, उभा ठेला जी बद्ध पाणी. स्तुतिवस्तवने अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार, उभा समुदायासी सत्वर, स्तुतिवादे जगदेश्वर, ऋषेश्वरे पूजित ते. आयसे होता तैवेळी, बोलता झाला वनमाळे, नृपवरा पाहून ते वेळी, मुख कोमाले दिसते. मग बोलत असे नृपवर, कथीचा झाला समाचार, म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर, निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वणवा, जाळू पाये देह बावा, कृपाळू तू मेघ केशवा, शीतळ करी वर्षोनी. ऐकून कृपाची करुणा, बोले वैकुंठाचा राणा, म्हणे दुर्वासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश. आधीचा मला माझ विशेष, वरी द्वादशी तिथी सरस, नुपाचरिता निर्दोष, तरी शापास आधार केवता. द्वादशां पारणयस्तु तोयदानं करोतियं, तत्तोयं सागरे तुल्यं सप्तभी सागरात्मजे. द्वादशां योदिने प्राप्ते तर्पणं कुरुते प्रिये, जलं तदमृती भूये पितॄणामुपतिष्ठति. द्वादशामन्नदानं वै यः करोति समुद्यमे, तेनैव तरिता सर्वे नरकाच्छत पूर्वजा. द्वादशी ते ब्राह्मणा ते, उदकार पिले तरी त्या ते, तरी लाभ यज्ञाते, स्वर्गी पितरासे संतोष. तयाने केले व्रत द्वादशी, पार नाही त्याच्या पुण्यासी, मी जनार्दन संतोषी, केवी तयासी अगातू. वरी केली अन्नदान, तयाचे पूर्वजांचे वय उद्धरण, न करी तरी रवरो दारुण, पितृगण भोगिती. आयसी जय पुण्यतिथीसे, नृपाचरिता पुण्यराची, तरी केवी बाधिशी तयासी, शाप भये ऋषिया. परी तपश्चर्या आगळामुळी, नेणोनी वदले शापवाणी, तरे स्वयमी चक्रपाणी, सोसने जाचणी गर्भवाचे. ऐसे वचन केशवाचे, ऐकून ऋषी बोले साचे, शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले. तरी उपशाप वाणी ऐक, वरीचे शून्य टाकी एक, शेष उरे जो दशक, तो आवश्यक भोगीजे. त्याही माझी चतुर्भागरीती, दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे, दोन विप्र दोन भूपती, रामकृष्ण तरती जडमुड. ऐसा उशाप वदता वाचा, संतोष स्वामी दिनांचा, गर्भवास निरसिल रायाचा, स्वयतयाचा अंगीकारी. मग आनंदनिया नृपती, ऋषी मेळासी श्रीपती, साधुनिया द्वादशी तिथे, कौतुकरीती दाविते. विमाना आणू तात्काळी, नृप उद्धारिला ते वेळी, ऐशी द्वादशी नवाळी, ऋषी मंडळी विलोकिते. समस्त करुणी जय जयकार, नमिते झाले शारंगधर, अदृश्य झाला सर्वेश्वर, इतका प्रकार पै झाला. कथा भाग परम ऐकिला, म्हणून श्रोतिया सकळा, श्रवणद्वारे पसरविला, एवं संपला पंचपर्व. मग अशा प्रकारे त्या ऋषींनी शाप दिलेला आहे की तू 100 जन्म गर्भवास हो, म्हणजे 100 जन्म तुला या पृथ्वीवर घ्यावे लागतील. आता तो राजा जो होता, तो राजा त्या ऋषींना विचारू लागला, म्हणले दयाने दे ऋषीश्वरा, काय माझा अपराध काय घडला, तर तुम्ही मला शाप दिलाय म्हणले. तेव्हा ऋषी सांगतात, अरे तुला गर्व झाला की साधन द्वादशी मीच करू शकतो, तुझ्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला म्हणले, म्हणून तुला मी शाप दिलेला आहे, आणि हा माझा शाप आहे, हा खोटा कधी होणार नाही म्हणले. बघा, पुण्य करायला जावं आणि शाप प्राप्त व्हावा असं कधी होतं का हो? कुठलंही पुण्य असं वाया जातं का? तर नाही जात. परंतु काय, कुठलंही कर्म करा ते निरअभिमानाने करा, निरहंकाराने करा.
बघा, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती आणि बळे विण शक्ती बोलो नाही, तुकोबारायांनी किती छान सांगितलं. अहो, तुमच्या मनात जर भाव नसेल तर तिथे भक्ती उत्पन्न होणारच नाही, निर्माणच होणार नाही. आणि तुमच्या मनामध्ये भावभक्ती नाही, तिथे देव येईल का? देव सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही. आणि मग तुम्ही कितीही कर्म केले तर ते सत्पात्री लागू पडतं का? नाही होत, ते वाया जातं. तसं पृथ्वीवर आपण जमिनीमध्ये एखादं धान्याचं बीज पेरलं, आता कुठलंही बी पेरलं तर ते वर्धमान होतं, वाढतं म्हणलं ते. पण जर पाऊसच पडला नाही तर ते बीजाला अंकुर तरी फुटतील का? हो नाही. मग याच्यासाठी सत्पात्री दान पाहिजे. कुठलंही दान आपण जे करायचं ते सत्पात्री आणि निरअभिमानाने कर्म करायचं, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. आता असं कधी होतं का की एखाद्या मंदिरात आपण देवदर्शनाला जातोय आणि त्या ठिकाणीच काही अघटित घडतंय? नाही, असं होऊ शकत नाही. आता इथे काय झालं की एक तर ऋषींना आमंत्रण दिलं नाही, बिना आमंत्रणाचे अयचित आले आणि त्यामध्ये त्यांना अगोदर विनंती केली होती की ऋषीश्वरो, साधन द्वादशी वेळा मला साधायची आहे, सूर्योदयाच्या आत आपल्याला भोजन करायचं आहे. त्यांनी ते मान्यही केलं होतं. मग असं कसं घडलं? यासाठी आपल्या घरी जर कोणी ब्राह्मण आले तर त्यांना जे आहे त्यांचा आदरातिथ्य करा, त्यांचा सन्मान करा. रिक्त हस्त त्यांना पाठवू नका. अहो, नाही तुमच्याकडे द्यायला काही, नुसता नमस्कार करा, चांगलं बोला. याच्याने सुद्धा ते प्रसन्न होतात. पण तुमची जर परिस्थिती असेल तर ब्राह्मण आपल्या घरी आल्याबरोबर त्याला फळ द्या, दक्षिणा द्या, काहीतरी तर त्यांचा सत्कार करा आणि नमस्कार करा. आणि यामुळे जर ते प्रसन्न झाले तर तुमचं कोटी कल्याण होतं म्हणले. कारण ते ब्राह्मण माझे मूक आहे आणि त्यांच्या मुखातून निघालेला शब्द मला पाळावा लागतो, हे प्रत्यक्ष विष्णुदेवांनी सांगितलेलं आहे. असो, अंबरीश राजाने अशा प्रकारचं कर्म केलं आणि त्यांना संकट आलेलं आहे. ते देवाची प्रार्थना करू लागले, हे वैकुंठवासी परमेश्वरा, अरे तुला दया नाही आहेत का देवा? तू सांगितलं ना की द्वादशीचं व्रत कर आणि मी तुझ्याच कृपाप्रसादाने हे द्वादशीचं व्रत करतोय. आता हे द्वादशीच्या व्रतामध्ये मला असा शाप मिळेल देवा, तर पुढे कोणी द्वादशीचं व्रत करेल का? कोणी पुण्यकर्म करेल का? तू दिनांचा तारणहार आहे, विधिहर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सर्व तूच आहे देवा. तरी या ऋषींच्या वचनाचा वणवा जो आहे, तुझ्या कृपाघनाने तो शांत कर. तुला माझी दया येऊ दे देवा. म्हणून देवाचा धावा करतायत. असं होताना बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं भावे विण भक्ती. अहो, तुम्ही अंतःकरणापासून त्याचं नामस्मरण करा. त्यांना उपस्थित व्हावं लागतं. शुद्ध अंतःकरण, भाव शुद्ध पाहिजे. मनी भाव नसेल तर तुम्ही कितीही मंत्र म्हटले, कितीही देवपूजा केल्या आणि कितीही व्रतवैकल्य केले, पण तुमचा भाव शुद्ध नसेल तर तिथे देव कसं काय येईल? भाव तेथे देव. मग अशा प्रकारे त्यांच्या शुद्ध अंतःकरणाने देवाचा धावा केला. त्याबरोबर देवाला वाटलं की नाही, मला धावून जावंच लागेल. गरुडाला, वाऱ्यालाही मागे टाकून परमेश्वर तिथे तात्काळ प्रगट झालेले आहे. ऋषींनी त्यांचा नमस्कार केला, त्यांना शरण गेलेले आहेत. अंबरीश राजा सुद्धा शरण गेला
आणि झालेली हकीकत सर्व सांगितलेली आहे. तेव्हा महाविष्णूंनी ऋषींना विचारलं, दुर्वास ऋषींना, म्हणले ऋषी, अहो म्हणले तुम्ही या अंबरीश राजाला न जाणतेपणे शाप दिलेला आहे. आधीच मलमास, त्यामध्ये द्वादशी, असे जर हे आचरण करत होते तर तुमच्या शापाला आधार काय आहे? ज्या व्यक्तीने द्वादशीला ब्राह्मणाला पाणी दिलं तर तरी सुद्धा त्याचे सर्व स्वर्गातले सर्व पितर जे होतात ते तृप्त होतात म्हणले. अन्नदान केलं तर त्याच्या पूर्वजांचा जे रवरव नरकामध्ये पडले असतील अशा पितरांचा उद्धार होतो म्हणले. आणि अशी ही पुण्य तिथी हा राजा आचरण करत असताना तुम्ही त्याला शाप का दिला म्हणले? असो म्हणले, तुम्ही आता शाप दिला आहे तर तुमचा शाप सुद्धा मी खाली जाऊ देणार नाही. म्हणून तो शतजन्माचा तुम्ही जो बोललेले आहेत गर्भवास तो मी स्वीकारेल म्हणे. पण यावर उशाप काय? तेव्हा दुर्वास ऋषींनी सांगितलं की देवा, त्या 100 वर्षा एक शून्य काढून टाका म्हणले. तुम्हाला 10 जन्म ही या पृथ्वी तलावर गर्भवासाचे घ्यावे लागतील. त्यामध्ये 2 जलचर, 2 वनचर, 2 ब्राह्मणाचा, 2 राजाचा आणि रामकृष्ण हे जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. देवाने सांगितलं तथास्तु, तुमचं म्हणलं मी आदर करतोच म्हणलं, तुमची आज्ञा मला मान्य आहे. मग अशा पद्धतीने बघा, देवाने त्या शापाचा स्वीकार केला. म्हणजे भक्तासाठी देवाला यावं लागतं. कुठलंही पुण्य आपलं वाया जात नाही. म्हणून असं कधी म्हणू नका की मी अमुक केलं आणि त्याच्याने असं अघटित घडलं. देवाला दोष देऊ नका किंवा आपल्या कर्मालाही दोष देऊ नका. हे संचित आहे. हे कर्मसंचिताने आपल्याला ह्या जन्मामध्ये काय सुखदुःख उपभोगावे लागतात. परंतु त्यातूनही मार्ग काढणं, त्याच्यातून तरुण जाण्यासाठी, ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी हा व्रतवैकल्याचा पुण्यठेवा आहे, तो आपण प्रत्येकाने आचरण करावा. असा हा कथाभाग जो आहे हा तुम्हाला मी सांगितला. म्हणले ह्या ठिकाणी अधिक मासातलं 5 पर्व जे आहेत, तर 5वं पर्व जे आहे द्वादशीचं, त्याचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं आहे. आता पुढील अध्यायामध्ये असंच साधन द्वादशीचं व्रत रामाने सुद्धा केलं होतं. तेव्हा काय घडलं हे आपण पुढील अध्यायामध्ये बघू. इथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणेचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्दशोऽध्याय गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.